प्रस्ताव करायचा केंद्र शासनाकडे आणि केंद्र शासनाकडून आदरणीय रक्षामंत्री राजनाथ सिंग साहेब यांच्या त्याला शिफारस लागते आणि त्या शिफारशीने आदरणीय खासदार विनायक राऊत यांची शिफारस आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची शिफारस अशा शिफारशीने तो प्रस्ताव केंद्राकडे गेला आणि केंद्राने बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने चालू असलेल्या या शिक्षण संस्थेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू यांच्या नावाने सुरू असलेल्या या शिक्षण संस्थेमध्ये त्या सैन्यातलं ज्याला महापराक्रम गाजवला असा रणगाडा शिफारसीने मिळाला। काय नावाचा रणगाडा आहे आणि किती सालात त्याची T55 हे त्या रणगाड्याचं नाव आहे आणि 1971 साली हा रणगाडा सैन्यामध्ये होता आणि त्यानंतर 72 नंतर तो रणगाडा सैन्यापासून दूर करण्यात आला आणि तो आज आपल्याकडे चालेल। आता सर्वसामान्यांना बघण्यासाठी हा खुला होईल का? हो, बॅरिस्टर नाथ पै या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा आज आम्ही इथं उतरवणार आहोत। यानंतर पुढील आठवड्यात त्याचं विधिवत आम्ही लोकार्पण सोहळा करू आणि सामान्य जनतेसाठी सर्व लोकांसाठी तो निशुल्क खुला असेल। पराक्रम गाजवलेला हा रणगाडा आहे, कोणत्या नियम अटी शर्ती या बाबत तुम्हाला काय घातले आहेत का? त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे। उमेश गाळवणकर, चेअरमन, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग। 71च्या युद्धामध्ये जो वापरला गेलेला आहे, ज्या रणगाड्याने महापराक्रम गाजविलेला आहे असा रणगाडा भारताच्या आर्मी डिपार्टमेंटकडे होता। तो बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल जी CBSEची पहिली शाळा या जिल्ह्यामध्ये आहे, तर ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना तो बघता यावा, त्याच्याबद्दल माहिती मिळावी, त्याच्याबद्दल सैन्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं, आपुलकी निर्माण व्हावी आणि एकंदरीत आपण शिकवत असताना फक्त जर आपण पुस्तकातलं शिकवलं तर शिकवत असताना त्याच्याबरोबर जर तो रणगाडा कसा होता, सैन्यातली यंत्रसामुग्री कशी असते हे दाखवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने केला। असा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे दिला। आदरणीय खासदार विनायक राऊत साहेब आणि जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले आणि यांच्या प्रयत्नामुळे हा रणगाडा या जिल्ह्यात दाखल झाला आहे।